कुंडलिकवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. श्री गणेशाय नमः. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्याय जय जय सुसंवेदा आत्मरूपा देवा तोची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारी जो. हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवैश तेत वर्णवपो निर्दोष मिरवतसी. स्मृती तेची अवेव देखा अनेक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तेचे मणिपुष्पभूषणे पद पद्धती खेवणे प्रेमेयाशयाची. पदबंधनागर तेची रंगात लिविले अंबर. जेत साहित्यवान कपूर उदळाचे. जेखा काव्य नाटका जे निर्धारिता सखी तुका त्याची ऋणध्वनिका शुद्रा घटिका अर्थध्वनी. नाना प्रेमयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचितपदी माझारी रत्नबली. ओम. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी मंगलचरण करण्याची पद्धत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथाच्या आरंभी मंगलचरण करीत आहेत. मंगलचरण म्हणजे परमेश्वराला विनम्र वंदन. श्री ज्ञानेश्वरीमध्ये संपूर्ण गीताशास्त्राचा विषय समजावून सांगितला आहे. महर्षी वेदव्यासांनी ब्रह्मसूत्राच्या आरंभी पहिल्या 4 सूत्रात त्याचप्रमाणे संपूर्ण वेदाचे साररूप अर्थ सांगितला. त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या ओवीत वेदार्थ सांगितला आहे. ओंकार हा परमात्म्याचेच अंश अशी कल्पना करून ती ज्ञानेश्वर महाराज ग्रंथारंभी वंदन करतात. ओंकार मंगलचरण आहे. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकार तुला नमस्कार असो. माझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस. सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकार तुझा जयजयकार असो. श्री निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस. ते कसा तर ऐक. संपूर्ण वेद ही त्या श्री गणेशाची उत्तम शरीराची ठेवण पहा. मनो स्मृती हेच अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे व त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे. 18 पुराणे हे त्यांच्या अंगावरील रत्नजडित अलंकार, त्यात प्रतिपादन केलेले शब्दरचना हेच श्री गणेशाचा अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे. आणि त्या रचनेतील अलंकार व त्या वस्त्राचे चकचकीत उत्तम
चकचकीत तलम पोत आहे. पहा कौतुकाने काव्यनाटकाचा विचार केला असता, तो नीटपणे पाहिले असता त्यातील सिद्धांताच्या प्रकाराची उत्तम स्थळे म्हणजे त्या घागऱ्यातील रत्नेच वाटतात. तीत व्यासादिकाचिया मती, तेची मेखळ मिरवती, वाखानपणी झळकती पल्लव सडका. येथे व्यासादिकाची बुद्धी हीच त्या गणेशाच्या कमरेला बांधलेला मेखला शोभत आहे व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदराच्या सोग्याप्रमाणे झळकवतो आहे. देखा षडदर्शनी मनपती, तेची भुजाची आकृती, म्हणून विसंवादे वरिती आयुर्दे हाती. तरी तकुतेची करशू, नीतिमतो अंकुशू, वेदांत तो समाहारसू, मोदको मिखी. पहा, जी 6 शास्त्रे आहेत तेच गणपती 6 हात आहेत आणि म्हणून त्यातील भिन्न भिन्न मते ही त्या हातातील निरनिराळ्या शस्त्रे आहेत. ती अशी तर्कशास्त्र व हा परशु, न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदशास्त्र हे गोड व रसाळ ब्रह्मस्वरूपी मोदक आहे. एके हाती तत्तो जो स्वभावता खंडतो, तो बौद्ध माता संकेतो वार्तिकता. मग सहजे सत्कार वादू, तो पद्मगाव करुणावर्तो, धर्म प्रतिष्ठा ते सिद्धू अभ्यास असतो. वार्तिकाराच्या व्याख्यानाने स्वभाव खंडित झालेले श्रीमत, हाच खंडित झालेला दात व गजाननाने एका हातात धरलेला आहे. अजून कल्याणकारक व वरदायक असा जो हात सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय. जणू धर्माचा संस्थापना करणारा तो स्वयंसिद्ध अभयहस्तच होय. त्या ठिकाणी ब्रह्म सुखाचा निरनिराळ्या देखा विवेकच सुविमळू, तोच शुडा दडू सरळू, देत परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवाद तोची दर्शनू, जो समता शुभ्रवर्णू, देव उमेश सूक्ष्मोक्षणू विघ्नराजू. मजा वागले आम्ही दोन्ही, सोमास वनस्थानी, बोध मागता मुनी आली सेविती. प्रेमेय प्रवान सुब्रभ, द्वैतादित तेची निकुंभ, सरसे एकवटत इब मस्तकावरी. ओपरी दशोपनिषदे, जे उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटी सुगंधे. उपरी दशो निवटे, जे उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटी सुगंधे. जे मुकुटी सुगंधे शोभती भली,
आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तककारी हे तिन्ही एक वटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्नी कयासी दे चातुर्य तीर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमरोहिणी नमस्कारिली मिया. ज्या ठिकाणी ब्रह्मसूत्राचा